एक प्रश्न प्रत्येक पालकांनी स्वतःला विचारायला हवा. आपण आपल्या मुलांना सुख देतोय की त्यांना आयुष्यातील संघर्षापासून कमजोर बनवतोय? आज हा प्रश्न विचारलाच पाहिजे. आज मुलाने काही मागितलं की आपण लगेच त्याच्या हातामध्ये देतोय. मोबाईल हवा दिला, महागडा फोन लगेच आपण देऊन टाकतोय, पैसे हवे दिले आणि मुलांना थोडा पण त्रास झाला की आपण लगेच त्याची समस्या सोडवायला जात असतो. पहिलं असं नव्हतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण एक गोष्ट कायम विसरतोय. ज्याला प्रत्येक गोष्ट सहज मिळाली त्याला संघर्षाची किंमत कळणार तरी कशी. मुलांना प्रेम द्या, पण प्रत्येक गोष्ट तयार करून देऊ नका. आयतं मिळालं तर त्याची व्हॅल्यू खूप कमी होत असते. मुलांना आज मार्क कमी झालेला आहे, शाळेमध्ये पण कमी झालेला आहे, घरी तर हात लावायला आपण पण थोडंसं मागं पुढे बघत असतो. त्यांना निर्णय घ्यायला शिकवा. चुकलं तर चुकू द्या, अपयश झालं तर होऊ द्या. अपयश स्वीकारायला शिकवणं खूप गरजेचं आहे. स्वतःची किंमत स्वतः करायला शिकवणं पण खूप गरजेचं आहे. कारण माझ्याकडे पण मुलं ज्यावेळेस करिअर गायडन्ससाठी येतात, पालक आणि पॅरेंट्स दोघं पण येतात, पण मुलं ऐकत नाहीत. मुलं चिडचिडे बनतात. मुलं गेल्यानंतर पॅरेंट्स मला म्हणतात, सर आमच्याशी तो काय बोलत नाही, तुम्ही त्यांना समजून सांगा. म्हणजे झालंय काय, जर आई वडिलांची मुलं ऐकत नसतील तर दुसऱ्यांचं कसं ऐकणार आहेत? पालकांनी मुलांना स्वातंत्र्य देणं खूप गरजेचं आहे, पण स्वातंत्र्याबरोबर त्यांना जबाबदारी देणं पण खूप गरजेचं आहे. तर मुलं आजकाल ऐकतील. नाही तर मुलं क्विकमध्ये डिसिजन घेतात, सुसाईडच्या मार्गाला जातात, डिप्रेशनच्या मार्गाला जातात. त्यांना माहित पण नसतं डिप्रेशन काय, पण त्याच्यामध्ये मुलं अडकून पडलेली असतात. मी स्वतः ह्या सगळ्या गोष्टी बघतोय. कारण मुलांना आयुष्यभर आपल्या सावलीत ठेवता येणार नाही आपल्याला. त्याच्यामुळे आपल्याला त्यातून बाहेर पाडणं खूप गरजेचं आहे. त्यांना स्ट्रॉंग बनवणं खूप गरजेचं आहे. आत्ताचा काळ हा संघर्षाचा काळ आहे. संघर्ष कसा करायचा हे पण त्यांना शिकवणं खूप गरजेचं आहे. जर उद्या कोणत्याही परिस्थितीमध्ये काही जरी झालं तर त्यांना उभं राहता आलं पाहिजे. मला तुम्ही सांगा, जे मला फॉलो करतात, तुमच्या मते पालकांनी मुलांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे का नाही दिलं पाहिजे? कारण पूर्ण स्वातंत्र्य दिलं तर त्याचा फायदा घेत असतात. मग नियमांसोबत स्वातंत्र्य दिलं पाहिजे का डायरेक्ट फुल स्वातंत्र्य देऊन टाकलं पाहिजे? कमेंटमध्ये तुम्ही मला नक्की सांगा.